नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की माझी प्रिलियम्स निघत नाहीये, 2 वर्ष झालं 3 वर्ष झालं मी अभ्यास करतोय पण माझी प्रिलियम्स निघत नाही, त्यांच्यासाठी एक छोटासा टास्क आहे हा, की काय करायचं आहे तुम्हाला. तर तुम्हाला एक डायरी घ्यायची आहे, तुम्हाला एक तुमची नोटबुक घ्यायची किंवा डायरी, एक तुमच्याकडे डायरी असणं कंपल्सरी आहे, कारण हा सगळा अभ्यास तुम्हाला प्रॅक्टिकली करायचा आहे जो काही आपण अभ्यास करतोय तो. सो तुम्हाला एक डायरी घ्यायची आहे, त्यानंतर तुम्हाला एक पुस्तक घ्यायचंय, अशा विषयाचं पुस्तक घ्यायचंय की ज्याच्यात तुम्हाला खूप जास्त डिफिकल्ट कन्सेप्ट वाटतात. जसं की तुम्ही इकॉनॉमिक्स घेऊ शकता. ते घेतल्यानंतर काय करायचंय, तर इकॉनॉमिक्स घेतला, इकॉनॉमिक्सचा पहिला चॅप्टर काढायचा राष्ट्रीय उत्पन्न. त्या राष्ट्रीय उत्पन्न या घटकामधून तुम्हाला काय येतंय, तुम्हाला उत्पन्न पद्धत येतेय, एकदम क्लिअर येतेय, तर तुम्ही ते निळ्या पेनाने लिहिणार आहात एका पेजवरती. सो राष्ट्रीय उत्पन्नाचे तुमच्याकडे 2 पेज असतील, हे एक पेज आणि हे एक पेज, जसं नोटबुकचे 2 पेजेस असतात तसं. सो या पेजवर तुम्ही लिहिणार आहात की कुठला भाग असा आहे राष्ट्रीय उत्पन्न या घटकातला की जो तुम्हाला डोळे बंद केले तरी पण आठवतो, तो तुम्हाला या भागामध्ये लिहायचा आहे. त्यानंतर त्या राष्ट्रीय उत्पन्न या घटकामधलं काय असं आहे की जे तुम्हाला आठवत नाहीये, तर तो जो भाग आहे किंवा तो भाग तुम्हाला येत नाहीये किंवा तो भाग तुमचा क्लिअर नाही झाला आतापर्यंत, तो तुम्हाला रेड पेनने लिहायचा आहे या पेजवरती. अशा पद्धतीने तुम्हाला इकॉनॉमिक्स मधले जेवढे चॅप्टर डिफिकल्ट वाटतात तेवढ्या चॅप्टरचा अशा पद्धतीने तुम्हाला टास्क कंप्लीट करायचा आहे की जेणेकरून जो भाग तुमचा क्लिअर नाहीये, जे कन्सेप्ट तुमचे क्लिअर नाहीये, जो भाग तुम्हाला त्याच्यामध्ये डाऊट आहे, तर तो सगळा भाग तुमचा अॅक्युरेट व्हायला लागेल. तुमची अॅक्युरेसी जी आहे ही अॅक्युरेसी वाढायला लागेल.